महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स, शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स, कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या। चांदवड कांद्याला मिळतंय फक्त 700-800 रुपये। संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन। अतिवृष्टीमुळे आधीच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या कांद्या पिकाला बाजारात केवळ 700 ते 800 रुपयापर्यंत भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे। कमी दराचा निषेध करण्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक शेतकऱ्यांनी आज चांदवड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, उत्पादन खर्च प्रचंड वाढलेले असताना एवढ्या कमी दराने कांदा विकणे म्हणजे शेतकऱ्यांची उघड लूट आहे। सरकार आमची कशी लूट करते, आमच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नाही असा संताप आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी व्यक्त केला। रास्ता रोको दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। शेतकऱ्यांनी बाजारभावात तातडीने वाढ करण्यात यावी, नुकसानग्रस्त पिकांना मदत जाहीर करावी आणि स्थिर भावाची हमी द्यावी अशा प्रमुख मागण्या केल्या। कमी भावामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या वेदना आणि संतापामुळे परिसरात मोठे आंदोलनात्मक वातावरण निर्माण झाले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र केदारे, चांदवड। भाऊ, सर्व शेतकऱ्यांचं मी आतापर्यंत मागणी बघितली, तर त्याच्यावर तुमचं काय म्हणतं? जवळपास 30 ते 40 mm कांदा आहे आणि तो जर 250-300 रुपये पुकारला तर साहजिक हे शेतकरी आंदोलन करणार। पण त्या आंदोलनाच्या मागची कारण मीमांसा जर करायला गेलं तर त्या ठिकाणी या व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे, आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात जर माल खरेदी केला, जर बाजार वाढले आणि त्यात नाफेडची गाडी त्या बाहेरच्या राज्यांमध्ये खुल्या लिलावात उतरली तर ते कमी भावात विकायला लागतात। त्या धाकामुळे आम्हाला काय करावं हे कळत नाही। शिवाय इतर बाजार समित्या अचानक बंद झाल्याने किंवा त्या दिवसाचं काय असेल तर त्यांची कारण तुम्हाला माहीत नाही, बाजार बंद झाल्याने इथपर्यंत ट्रॅक्टरची त्या ठिकाणी जास्त गर्दी झाली। जरी गर्दी झाली म्हणून 400-300 रुपयात घेण्याच्या लायकीचा हा कांदा नाही, त्यावरती तोडगा काढण्यासाठी आता पुढे काय होतंय ते बघू, नाहीतर त्या ठिकाणी आंदोलन पुढे चालू। धन्यवाद गणेश। नमस्कार दादा, काय नाव आपलं? चंद्रकांत जाधव, चिंचोली, शेतकरी। ओके, कशा संदर्भात मोर्चा? आज जी कांद्याची जी बाजारची प्रक्रिया चालू झाली निलावाची, त्या निलावाच्या प्रक्रियेमध्ये 400-500 रुपये, ओके, 200 रुपयापर्यंत, 200 पासून 100 पासून तर 500 पर्यंत हायस्ट काढलेले होते। मी स्वतः शेतकरी आहे, मी सकाळी बाहेर जातात मला काही शेतकऱ्याचे फोन आले, मी 12 तसंच मोटर बंद केली, इथपर्यंत आलो। माऊली अक्षरशः 1 बिघ्यासाठी मी आज 3000 खाट टाकून आलोय। पुढे तुम्ही 500 रुपये लेवल घेऊन जाता, आम्हाला 1 क्विंटल कांदा पिकवायला मिनिमम तुम्हाला 22-25 रुपये खर्च आहे आणि आज आमची एवढी थट्टा करताय आणि त्या रोडवरती आडून आम्हाला सांगताय की व्यापाऱ्यांनी निलाव घेतली, व्यापारी योग्य भाव नाही दिला तर परत आपण रोड जाऊ। काय 300 रुपये हे बघा, इथं जागी कोणी व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे 304 रुपये, काय थट्टा आहे 304 रुपये, आमची खादी कोणी 2000 रुपयाला आहे। तुम्हाला आता रस्त्यावर काय आश्वासन देण्यात आलं, तुम्ही काय सांगता? व्यापार आम्हाला तिथं काही समजा जे आम्हाला त्या पुढाऱ्यांनी सांगितलं का आपण मागचा लय पुळका आम्हाला शेतकऱ्याला, म्हणून त्यांनी मध्यस्थी केली आणि काय सांगितलं, व्यापारी जर रास्ता भाव देत नसत तर आपण परत पुन्हा रोडवरती जाऊ। पण मला माहिती आहे कोणी रास्ता भाव द्यायला पैसे नाही, सगळ्यांना जिल्हा परिषद लागलेलं आहे, पंचमी झाले, यांना सगळं पडलंय। जर सगळे आता जर शेतकऱ्याला कळलं ना, हे मग तुम्हाला सांगतो बाजारच भाव घेईल, पण शेतकरी एकत्र होत नाही ना माऊली, ही आम्हाला खंत आहे। नाफेडचा विषय राहिला, नाफेडचा विषय, नाफेडनं गेल्या मागच्या काळात माल खरेदी करून तो स्टॉक ठेवला आणि आज उतरावला आणि म्हणून याची आमच्या गादा आलेले। काही शेतकऱ्यांची कळत नाही, काय कळत नाही काही इथं आज काय नाफेड माल नाही का? अरे बाबांनो, नाफेड माल मागच्या 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी खरेदी केला होता, तो माल त्याने आज भाव वाढू नये म्हणून या सरकारनं खाण्याचा विचार केला आणि तो भंपर स्टॉक उतरवला आपल्या नाफेडचा, म्हणून आपली ही गादा आली आहे। करा तुम्ही नाफेड आजच्या आज बघ, जेव्हा नाफेडचा माल द्यायचं असं ठरवा बरं सगळ्यांनी। आजच आम्हाला सांगतो 3000 बाजार 100% राहतील। आमचं पाणी एक सांगतो, आमच्या पाण्याने जेवढी नुकसान झाली ना तेवढी कोणाच नुकसान केलं नाही आणि त्या पाण्यावर सरकार नुकसान करताय। आता तुमच्या प्रमुख मागणी काय आता सध्या, तुम्हाला अपेक्षित काय? तुम्ही नाफेड उतरवलं ना, काल 2000 रुपये मार्केट होतं, डायरेक्ट 300, 400, 500 पासून सरासरी तुमची मागणी काय? किती 1000, 1500 काय मार्केट काढला? 1200, 1300, 1500 पर्यंत त्यांनी सरासरी काढली ना, आज ती डायरेक्ट तुम्ही 200 रुपयाला सरासरी काढून राहिले 500 पर्यंत। मग आमचं म्हणणं आत्ताचं असं आहे का, आज काय झालं असेल, तुमचं काय तिथं सेटलमेंट झाली, मॅनेज झाली, तुमचं काय असेल ते माहित नाही, पण तुम्ही आता 1100-1200 सरासरी पुढे घेतली पाहिजे, 1900, 2000, 3000 पर्यंत आयस्ट घेतला पाहिजे, ही आमची मागणी। ओके, धन्यवाद दादा, धन्यवाद। आपण परत भेटू। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।